मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण जाणार आहे कोरीगडला. आता वाजलेत सकाळचे 6:10 झालेत. रेडी होतोय. 6:30 पर्यंत आपण निघू इथून. आज आपण निघालोय आपल्या महाराजांच्या स्वराज्यामधील एक किल्ला एक्सप्लोर करायला, किल्ले श्री कोरीगड. सकाळचे 6:30 वाजलेत. अंधाराला बाजूला सारत थोडीशी सूर्यकिरणे बाहेर पडली आहेत. थोडंसं धुकं आणि थोडीशी थंडी पण आहे. आपला आजचा प्रवास हा असेल पुणे म्हणजेच हिंजवडी ते कोरीगड. आपण ज्या रूटनी जातोय तो आहे हिंजवडी, घोटवडे, कोळवण, हाडशी, तिकोना, मोरवे, पेठ शहापूर आणि कोरीगड. हिंजवडी मधून किल्ला जवळजवळ 60 किलोमीटर आहे. आणि तुम्ही जर मुंबईहून येत असाल तर तुम्हाला रूट पकडावा लागेल मुंबई, लोणावळा, पेठ शहापूर आणि कोरीगड. लोणावळामधून तुम्हाला डायरेक्ट एसटी बस पण मिळेल. लोणावळ्यामधून किल्ला हा फक्त 25 किलोमीटर आहे. सो पॅक युअर बॅग्स अँड लेट्स बिगिन द ॲडव्हेंचर. डोंगर आणि घाट रस्ता असल्यामुळे बाईक मध्ये पेट्रोल फुल करून घ्यावं म्हटलं. तुमची बाईक आणि फुल भरलेला फ्युएल टँक एकदा करून बघा. प्रवासादरम्यान मी तुम्हाला गडाबद्दल माहिती आणि थोडासा इतिहासही सांगेन, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सूर्य थोडासा वरती आला होता. थंडी अंगाला बोचत होती, पण प्रवासाच्या धुंदीत तिच्याकडे जास्त लक्ष जात नव्हतं. दूरवर अंगावर धुक्याची चादर ओढलेली डोंगर रांग दिसत होती. रस्त्याच्या कडेला छान छान पिवळी फुले बघत बघत गप्पा मारत आमचा प्रवास सुरू होता. आता आपण पोहोचले घोटावडे गावामध्ये. गावामध्ये एंट्री करताच आपल्याला दिसतं ते म्हणजे महाराजांचा अश्वारूढ पुतळा. महाराजांना पाहून थोडं थांबलो, मनोमन नमन केलं आणि आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. कोरीगड बद्दल थोडीशी माहिती सांगतो. बाकी किल्ल्याविषयी माहिती आपण किल्ल्यावरती पोहोचलो की घेऊ, म्हणजे कसं किल्ला थोडासा जिवंत वाटेल. कोरीगड पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या पूर्वेला साधारणपणे 25 किलोमीटरवर आहे. हा किल्ला लोणावळा डोंगर रांगेवर वसलेला आहे. हा किल्ला कोरीगड व्यतिरिक्त कोराईगड, कुवारीगड, कुवारी किंवा शहागड या नावानेही ओळखला जातो. ही नावे कशावरून आली तर असे म्हणतात की या भागात एक कोरबारस हे मावळ गाव आहे आणि तेथे कोळ्यांची एक कोरी म्हणून पोट जात आहे. म्हणून या किल्ल्याला कोरी लोकांचा कोरीगड असेही म्हणतात. तसंच गडाच्या पायथ्याला पेठ शहापूर हे गाव आहे आणि या गावावरून या किल्ल्याला शहागड असेही म्हणतात. गडावरती कोराई देवीचं मंदिर आहे. देवीच्या नावावरून कोराईगड असंही नाव आहे. आता आम्ही पोचलोय कोळवण गावात. इथून कोरीगड जवळजवळ 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आपली. आणि व्ह्यू बघू शकताय, मस्त सगळीकडे धुकं पडलंय. आणि हे भात शेती बघा, एकदम मस्त दिसते एकदम. भात शेती बघून झालं. आता आपण निघूयात. अजून आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे. चलो. कोळवण क्रॉस करून आपण आता पोहोचलोय हाडशी गावामध्ये. रस्त्याच्या बाजूला आपल्याला मस्त असा हाडशी लेकचा व्ह्यू दिसतो आणि हा व्ह्यू बघण्याचा मोह आवरत नाहीये, सो आपण थांबतोय. उतरताच आमचं स्वागत काही अशा प्रकारे झालं. स्वागत समारंभ उरकून आत एंट्री केली.
आपण पाहू शकताय पुढे लेकचा व्ह्यू आणि तिथेच एक बोटिंग क्लब पण आहे. कमी प्राइस मध्ये तुम्ही ते बोटिंगचा आनंद घेऊ शकताय. बघू शकता व्ह्यू एकदम मस्त आहे. जरा असं लवकर आलात तर सनराईज पण इथून दिसेल. आपल्या वॉटरप्रूफ कॅमेराची टेस्टिंग अजून केली नव्हती, तर मग जरा हिम्मत करून कॅमेरा पाण्यामध्ये बुडवला आणि असं काहीसं दृश्य होतं. थोडासा फोटोशूट पण केला. लेकचा अमेझिंग व्ह्यू कॅमेऱ्यामध्ये आणि डोळ्यांमध्ये साठवत आम्ही पुढे निघालो. हाडशी लेकचा व्ह्यू बघून मनाची भूक थोडीशी शांत झाली होती, पण पोट अजून उपाशीच होतं. म्हणून आम्ही तिकोना गावामध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. आणि इथून तुम्ही बघू शकताय तिकोना किल्ला. हा किल्ला आपण लवकरच एक्सप्लोर करू. ब्रेकफास्ट केला, मस्त होता वडापाव. आपण आता आहे तिकोना गावात. पाठीमागे बघू शकताय तुम्ही तिकोना फोर्ट दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे मस्त डोंगर आहेत. सनराईज झालेलं आहे आणि एकदम छान वाटतंय. काल रात्री पाऊस झालाय सगळीकडे तिकडं, त्यामुळं एन्व्हायरमेंट पण गार आहे. चला आता इथून अजून आहे एक 25 किलोमीटर राहिलाय फोर्ट. जाऊयात हळूहळू. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारामध्ये येतो. किल्ल्याची सध्याची परिस्थिती पाहता इतर काही किल्ल्यांपेक्षा चांगली आहे आणि गड संवर्धनाचे काम पण चालू आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सध्याच्या असलेल्या अखंड तटबंदीमुळे. रोड बघू शकता आपण, एकदम घाट रस्ता आहे कंप्लीट. गाडी नाही काय नाही, निवांत एकदम मस्त. किल्ल्याची पुनर्बांधणी ही 15व्या शतकात केली होती आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3028 फूट एवढी आहे. शहापूर गावातून कोरीगड हा एखाद्या भिंतीसारखा भासतो आणि गडमाता म्हणजे तर एक भले मोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणपणे 1.5 किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. गडावरती जायला सद्यस्थितीला 2 वाटा अस्तित्वात आहेत. पहिली ती पेठ शहापूर वरून, ज्या वाटेवरून आज आपण जाणार आहोत, आणि दुसरी वाट म्हणजे आंबवणे गावातून जाणारी. ही वाट जरा अवघड आहे. थोडंसं अजून ॲडव्हेंचर हवं असेल तर तुम्ही आंबवणेवरूनही जाऊ शकता. कोरीगड हा लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सवाष्णी घाटमाथ्यावर आहे. गडावरती पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कोराई देवीचे मंदिर, शंकराचे मंदिर, 2 मोठी तळी, गुहा, वाड्याचे अवशेष, प्राचीन तोफा, गणेश मंदिर, गणेश दरवाजा आणि अखंड असलेली तटबंदी.
आवाज ऐकू शकतोय आपण एकदम शांत. रातकिडे थोडेसे किरकिर करतात, पक्ष्यांचा आवाज येतात. थोडी शांत आणि चांगले फोटो येतील अशी जागा बघून फोटोशूट केला. जाताना खूप ठिकाणी अशी मिळतील की तुम्ही थांबून फोटोशूट करू शकाल. जवळजवळ 1 तास इन्व्हेस्ट केलाय फोटोशूट करायला. मस्त फोटो काढलेत. फॉलो करा इंस्टावरती @creativeaditya. निकलते अभी आगे. बघू शकता तुम्ही सेम रूट वरती आपल्याला किल्ले मोरगिरी पण बघायला मिळतो. तो दिसत असेल थोडासा व्ह्यू. जरा पुढे जावेत म्हणजे दिसेल. हा आहे किल्ले मोरगिरी. ही ती जागा आहे जिथे लोणावळ्यावरून येणारा रस्ता आणि आपण आलेला रस्ता मिळतो. इथून लेफ्ट घेऊन आपण आता येतो पेठ शहापूरच्या रोडवरती. राईडचा आनंद घेत आता आपण थेट भेटू पेठ शहापूरमध्ये. कोरीगडला येताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पेठ शहापूरला थांबायचं आहे. मॅपमध्ये तुम्हाला आंबेवाली वगैरे दाखवेल, पण तिकडे न जाता पेठ शहापूरला थांबून बाईक पार्क करा, गाडी पार्क करा. इथून रोड आहे वरती, हा दिसतोय तो कोरीगड फोर्ट आणि हा समोरून रोड आहे. हा किल्ल्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथून जर्नी स्टार्ट होते. धुन में धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आंखों में हजारों सपने सुहाने. काय वाटतंय कसा असेल रस्ता? पायऱ्या की ट्रेक? आय थिंक निम्म्यापर्यंत ट्रेक आहे आणि तिथून पुढे पायऱ्या आहेत. पायऱ्यावरून जाते फास्ट. चांगली गोष्ट ही आहे की वातावरण एकदम थंड आहे. ऊन आहे पण थंड आहे. वाट तर लागणारच आहे वर जाईपर्यंत. कॅप पण आणली नाही सोबत. ठीक आहे, आलोय तर. चल. वा, एकदम गार वाटते बघ इथे. बांबूची झाड आहेत आणि हा रोड. चांगलं वाटतं रोड. जास्त त्रास देणार नाही मला. अजून वर चढायला चालू झालं नाही ना. सुरुवात आहे फक्त आता. हा रस्ता बघ. विचार कर पावसाळ्यात कसं वाटत असेल. माती अक्षरशः वाहून गेलाय सगळे. पाऊस यायला पाहिजे रे. पाऊस असता लय मजा दिसतात. किल्ला बघ. गरम आहे बाबा. चल रे, ते जायचं अजून आपल्याला. बाबाई असं पाहिजे. मध्ये मस्त गार गार पाणी आहे रे.
झाडाच्या खाली नसायची का समाधी? रोडच्या साईडला बघू शकताय काहीतरी तुटलेल्या वास्तू आहेत समाधी टाईप. बघू शकताय भरपूर आहेत आत झाडीमध्ये, वेगवेगळे आहेत. मला वाटते समाधीच असतील. वाटते रे तर गारगार सावलीला बरं वाटते. अजून आपण स्ट्रेटच चालतोय. मला वाटते पुढे जाऊन पायऱ्या चालू होते. हा. खडी चढाई स्टार्ट हो गई फिर. पायथ्यापासून थोडस पुढे आलं ना की इथून खरी चढाई सुरू होते. आतापर्यंत स्ट्रेट चालूच होतो. आता आय थिंक हा रोड वरती 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 जाईल. किल्ला भरपूर मोठा आहे. किल्ल्याला चारी बाजूनी तटबंदी आहे. किल्ल्यावर जाताना तुम्हाला असे छोटे छोटे दुकानं दिसतील. बऱ्यापैकी दुकानं बंद आहेत, त्यामुळं तुम्हाला खायला किंवा प्यायला पाणी वगैरे आणायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी कॅरी करू शकताय. सांगता येत नाही सगळे चालू असतील, तुम्हाला मिळेल न मिळेल. तू बेटर हेच होईल की येताना कॅरी करा.